प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवायचं ठरवलं त्यावेळेस मी दोन गोष्टी क्लिअर केल्या होत्या. माझ्या समवेत एक माझ्यापेक्षा वरचढ एक व्यक्ती होती. मी त्या व्यक्तीला विचारलं होतं तुम्ही निवडणूक लढवणार आहात का. त्यांनी मला स्पष्टपणे मुलाची शपथ घेऊन सांगितलं मी माझ्या मुलाची शपथ घेतो मला निवडणूक लढवायची नाही. साहेब सगळ्यात पहिली भावना माझ्या मनामध्ये ही आली की आत्महत्या करावी. पक्ष अर्ज दाखल केला आणि तेवढ्या एका कारणावरून मला डावललं गेलं आणि मला नाईलाजास्तव अपक्ष फॉर्म माझा ठेवावा लागला. शिवसेना पक्ष सोडताना माझ्या म्हणजे मी काय भोगले ना मला माहिती आहे. साहेब आमच्या घरावरती दगडफेक झालेली आहे. आम्ही शिवसेनेचं काम करतो म्हणून ज्यावेळेस सगळे फॉर्म दिले म्हटलं माझा फॉर्म कुठे आहे तर त्यांनी मला टोलाटोलीची आणि उडवाउडीची उत्तरं दिली. तुझ्या फॉर्मबद्दल आम्हाला काही कल्पना नाही तू तुझा मार्ग निवडू शकतो. मी माझ्या पक्षश्रेष्ठींच्या अक्षरशः पाय धरले. मुलगा मेल्यानंतर आई जसा हंबरडा पडते ना तसा हंबरडा पडलाय सर. हा शिवसेना पक्ष सोडताना माझ्या म्हणजे मी काय भोगले ना मला माहिती आहे. पाठी वाट ठेवून फक्त लढ म्हणा. नमस्कार, मी महेश राऊत. मनातलं जनात या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आजचा भाग अतिशय विशेष होणार आहे कारण फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा जो चर्चेचा विषय ठरलेला आहे, ज्या एका व्यक्तीने या राजकारणामध्ये अक्षरशः खळबळ माजवलेली आहे, ते नाव म्हणजे अक्षयदादा पवार, ज्यांच्याशी आज आपण मनमोकळ्या चर्चा गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम मी अक्षयदादा पवार आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण वेळ देऊन या मनातल्या जनात कार्यक्रमामध्ये गप्पा मारण्यासाठी आलेला आहात. खरं तर आपली ओळख एक कडवा शिवसैनिक म्हणून आहे. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदच नाहीये तर पुरंदर हवेली विधानसभा अगदी निरेपासून ते सत्यपुरम पर्यंत असेल, आंबेगाव पासून ते शेवळवाडी पर्यंत असेल, प्रत्येक तळागाळामध्ये या ठिकाणी पक्षाचं काम करणारा, अहोरात्र झटणारा, पक्षासाठी सदैव कटिबद्ध असणारा अशी आपली एक ओळख आहे. खरं तर शिवसेनेचा झेंडा नेहमीच आपण अतिशय त्या ठिकाणी ठामपणाने घेऊन आपण सदैव या मातीमध्ये उभा राहिला. तसंच आपल्या गाडीवर जगजाहीरपणाने विजय बापू शिवतारे कट्टर समर्थक असं लावून फिरणारा व्यक्ती म्हणून एक आपली ओळख आहे. परंतु जेव्हा निवडणुकीचं बेदुल वाजलं तेव्हा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती कोण कोण निवडणूक लढवणार हे जेव्हा लोकांच्या समोर प्रश्न निर्माण होऊ लागले त्यात सगळ्यात पहिलं जर अग्रगण्य नाव कुठलं होतं तर ते अक्षयदादा पवार. कारण जेव्हा शिवसेनेचं इथं कोणीच नव्हतं तेव्हा आपण ती झेंडा तो शिवसेनेचा पक्षाचा त्या ठिकाणी आपण अतिशय नाव मजबूत टिकवलेलं आहे. परंतु जेव्हा अक्षयदादा पवार निवडणूक लढवतायत पण ते अपक्ष लढवत आहेत हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा अनेक जणांना फार मोठा धक्का बसला आणि म्हणूनच आम्हाला देखील उत्सुकता लागली की नेमकं अक्षयदादा पवार सारखा एक कडवा कट्टर शिवसैनिक आज अपक्ष निवडणूक लढवतोय, काय नेमकं याच्या पाठीमागचं राजकारण आहे? साहेब मी एक छोटा कार्यकर्ता आहे. मी पहिल्यापासून स्वतःला एक कार्यकर्ता मानलंय. मी कधीच मला नेता हे मला कधी हे झालंच नाही. कार्यकर्ते एकनाथ शिंदेचे आदेश होते की ही उमेदवारी देताना आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्या. मग मी जर कार्यकर्ता आहे तर माझ्या पक्षश्रेष्ठींनी किंवा माझ्या पक्षाने पहिल्यांदा माझा विचार करायला हवा होता हे माझं पहिल्यापासून म्हणणं होतं. मी ज्या वेळेस ह्या प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवायचं ठरवलं त्यावेळेस मी दोन गोष्टी क्लिअर केल्या होत्या. माझ्या समवेत एक माझ्यापेक्षा वरचढ एक व्यक्ती होती. मी त्या व्यक्तीला विचारलं होतं तुम्ही निवडणूक लढवणार आहात का. त्यांनी मला स्पष्टपणे मुलाची शपथ घेऊन सांगितलं मी माझ्या मुलाची शपथ घेतो मला निवडणूक लढवायची नाहीये. मग विषय आला प्रभाग रचनेच्या आरक्षणावरती. आरक्षण झालं ओबीसी, महिला राखीव आणि सर्वसाधारण खुला गट. त्यावेळेसही मी त्या व्यक्तीला फोन लावला कारण ती व्यक्ती मला सिनियर होती. ती व्यक्ती म्हणली की मला ही निवडणूक लढवायचीच नाहीये. मग मी मनाशी ठाम धरलं की त्या व्यक्तीनंतर माझा नंबर लागतो मग मी तयारी केलीच पाहिजे ना. मग मी 2 महिने अगोदर म्हणजे तुम्ही जसं आता म्हणताय की इथून नीरपर्यंत आणि नीरपासून सत्यमपुरम पर्यंत माझी शिवसैनिक म्हणून ओळख आहे सर, तेवढीच माझी ओळख ही निवडणूक लढवणारी ही सुद्धा आहे माझ्या. हो, मी ही चर्चा पुणे महानगरपालिका 2017 मध्ये विलीन झाली त्यावेळेस माझं वय अवघं होतं 21 वर्ष. 21व्या वर्षी मी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला अर्ज दाखल केला होता अपक्ष. त्यावेळेस मी कार्यकर्ता होतो लहान, त्यावेळेस माझा विचार कोणी करणं मला हे नव्हतं. पण आत्ताची कंडिशन अशी होती की त्या उमेदवारी फक्त माझा आणि माझाच अधिकार होता. ज्या वेळेस माझ्या सहकाऱ्यांनी म्हणजे माझ्या परत अजूनही थोडेफार सहकारी होते त्यांना निवडणूक लढवायची होती पण मी इथं क्लेम करतो हे त्यांना दिसल्यानंतर त्यांनी प्रभाग बदलले.
म्हणजे 11 मधून काही 12 मध्ये गेले, काही 13 मध्ये गेले, काही 10 मध्ये गेले. बाबा आम्हाला तू इथं क्लेम करतो, तुझ्यावर अन्याय होणं म्हणजे हे आम्हालाही नाही आवडत. तू तिथं आहेच आणि माझी उमेदवारी आहे म्हणून मी शिवसेना पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला, एबी फॉर्म न जोडता. आणि मला थोडंसं कानकून लागली, मी अपक्ष अर्ज दाखल केला. पक्षश्रेष्ठींनी मला बोलावून घेतलं आणि म्हणे तू अपक्ष अर्ज दाखल का केला. आता साहजिकच आहे, आमदार ज्यावेळेस निवडणूक लढतात त्यावेळेस ते अपक्ष अर्ज दाखल, डमी अर्ज दाखल करतात. म्हणून मी अपक्ष अर्ज दाखल केला आणि तेवढ्या एका कारणावरनं मला डावललं गेलं आणि मला नाईलाजास्तव अपक्ष फॉर्म माझा ठेवावा लागला. दुसरी गोष्ट सांगायची अशी की माझी त्यांना सांगणं हे होतं, तुम्हाला मला उमेदवारी नाही द्यायची तर माझ्यापेक्षा सिनियरला द्या. समजा प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपला एखादा सिनियर आहे, त्याला जिथे लढायची गोची लढता येत नाहीये तर त्याला तुम्ही 11 मध्ये लढवा. पक्षातला सिनियर, पक्षाचं काम केलं माझ्या अगोदरपासून, असा माणूस मला हवा, मी थांबतो. तसंही कोणी नव्हतं, कारण त्या सिनियर लोकांपर्यंत माझे संबंध चांगले होते. तर ते म्हणे तो प्रभाग तुझा आहे, तिथे आम्ही तुला इंटरफिअर नाही करू शकत, तू 100% तयारी कर, आम्ही तुझ्या बाजूने आहोत. त्यामुळे मी 100% त्या हिशोबाने तयारी केली होती. पण पक्षश्रेष्ठींच्या मनात काय आलं, कोणी काय सांगितलं हे मला नाही, नाईलाजास्तव मला अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली. नेमकं कारण काय, म्हणजे स्थानिक काही एखाद्या कुठल्या व्यक्तीचे विरोध होते की पक्षश्रेष्ठींचीच नाराजी होती किंवा अनेक काही गोष्टी बिघडल्या होत्या, नेमकं काय कारण सांगा. नेमकं आता खरं कारण तुम्हाला सांगायचं म्हणलं ना सर, तर प्रॉब्लेम झाला होता असा की प्रभाग क्रमांक 11 मध्ये ओबीसी आणि ओपन आरक्षण पडलं होतं, खुला गट, सॉरी ओबीसी महिला आणि ओपन खुला गट सर्वसाधारण. ओबीसी चेहरा नव्हता आमच्याकडे. मग ओबीसी चेहरा कुणाला उभं करायचं, कसं करायचं हे पक्षाने ठरवायचं होतं. आणि जो कोण असेल, मी एक शिवसैनिक निवडून लढवतो तर मी फटका तुटका का असताना मी शिवसैनिक मी त्यांना सोबत घेऊनच काम करणार. पण माझी उमेदवारी रखडून तुम्ही माझ्या कॉम्बो मध्ये जो दुसरा उमेदवार आहे, आरक्षण जाहीर झाले, ती उमेदवारी तुम्ही जाहीर केली 5 दिवस का 3 दिवस अगोदर. पण त्यांनी कधी उमेदवारी लढवतोय असं बोललेच नव्हते, किंवा त्यांनी एक फ्लेक्सही लावला नव्हता, किंवा त्यांची एक मीडियाला एक पोस्ट नव्हती की मी कुठेही चर्चा नव्हती. तुम्ही ती उमेदवारी अगोदर देऊन टाकली, मग माझी उमेदवारी का थांबवली. मी त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारला की बाबा तुम्ही मला उमेदवारी देणार आहात की नाही. फॉर्म भरायच्या दिवशी दुपारी 2:30 वाजता ते मला म्हणले एक 10 मिनिटांमध्ये तुझा ई-फॉर्म तुझ्यापर्यंत पोहोचवतोय, तू तिथेच थांब, तुझा ई-फॉर्म पाठवून दिलाय. ज्यावेळेस एबी फॉर्म घेऊन आले तर माझ्यासोबत अजून सहकारी होते ना, त्यांना ई-फॉर्म पटपट दिले. 2 वाजून 40 मिनिटांनी दिला, 35 मिनिटांनी दिला, 55 मिनिटांनी दिला. अतिशय महत्वाची. ज्यावेळेस सगळे फॉर्म दिले, म्हटलं माझा फॉर्म कुठे आहे, तर त्यांनी मला टोलाटोलीची आणि उडवाउडीची उत्तरं दिली. तुझ्या फॉर्म बद्दल आम्हाला काही कल्पना नाही, तू तुझा मार्ग निवडू शकतो. त्यामुळं माझा अपक्ष फॉर्म राहिला. पक्षाचा फॉर्म माझा इंडिया 11 मधून कोणाला धनुष्यबाणचा एबी फॉर्म मिळाला, कुणाला, हे आता पक्षाने काय केलं हे मला माहित नाही ना. हे मला त्या रचनेतूनच त्यांनी बाजूला ठेवलं. त्यांनी काय केलं हे मला सांगितलंच नाही. त्यामुळं काय भावना होती नेमकी जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला आपण अहोरात्र एखाद्या पक्षासाठी झटतोय आणि खरं तर इतका संघर्ष आपण करतो की एक तुम्ही म्हणजे संघर्ष, एक नवीन असा चेहरा, तडफदार चेहरा, वेळ काळी सगळ्यांच्या विरोधात म्हटलं तरी उभा राहणार, पण पक्षाची बाजू सावरणारा. आणि जेव्हा असा अन्याय होतो, जेव्हा आपल्याला अपेक्षा असते की नाही हे आपल्या हक्काचं आहे, हे आपल्याला मिळेल, आणि डावललं जातं, अन्याय होतो, काय भावना येते नेमकी मनामध्ये, काय विचार आहे साहेब. सगळ्यात पहिली भावना माझ्या मनामध्ये ही आली की आत्महत्या करावी. कारण शिवसेना हा एक परिवार आहे आणि आमच्या शिवसेनेमध्ये एक तत्व आहे, शिस्त खूप महत्वाची आहे. ठीक आहे, शिस्त महत्वाची आहे, मग तुम्हाला उमेदवारी देताना शिस्त दिसली नाही का. पक्षी नेतृत्वाला ज्यावेळेस मी आणि सर मी माझ्या पक्षश्रेष्ठींच्या अक्षरशः पाय धरले. एखाद्या मुलगा मेल्यानंतर आई जसा हंबरडा फोडते ना, तसा हंबरडा फोडलाय सर. हा शिवसेना पक्ष सोडताना माझ्या अंगा म्हणजे मी काय भोगले ना मला माहिती आहे साहेब. आमच्या घरावरती दगडफेक झालेली आहे, आम्ही शिवसेनेचं काम करतो म्हणून, तरी आम्ही शिवसेनेत थांबलो. आणि पक्षासोबत आमची निष्ठा होती, आता आहे नाही म्हणता लागेल, होती.
त्यासोबत आमचे पक्ष आमचे नेते त्यांच्यासोबत आमची जास्त निष्ठा होती आणि एक नाळ जोडली गेली होती. त्यामुळे ते असा विश्वासघात करतील वगैरे काय असं आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं, कधी मनातही नव्हतं. पहिला विचार आला की संपलंय सगळं आणि आता आत्महत्या करावी. पण पुन्हा हा विचार मनामध्ये आला, बाळासाहेबांचंच वाक्य आहे, रडायचं नाही लढायचं. त्या जिद्दीने मी पुन्हा ठरवलं, पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी डावलली म्हणून आपण असं काही करणं हे थांबणं. आणि आपल्या पाठीमागे फक्त पक्षच नाही तर आपले परिवार देखील आहे, आपले आई वडील आहेत, कार्यकर्ते आहेत. एखादं मूल गेल्यानंतर आई वडिलांची अवस्था काय होती बघितलेली आहे आपण समाजामध्ये. त्यामुळे मी थोडंसं स्वतःला हे केलं आणि ठरवलं आता जिद्दीने आता लढायचं. तर भावना समजू शकतो, फार मनावरती खोल घाव झालेले, त्यामुळे ह्या वेदना सगळ्या कुठेतरी स्पष्ट दिसत आहेत. पण मला एक या ठिकाणी खरंच मनापासून प्रश्न विचारायचा आहे, फक्त तिकीट डावललं एवढीच एक गोष्ट पुरेशी आहे एवढ्या वर्षाची तुमची निष्ठा बाजूला सारायला, की बऱ्याच दिवसापासून काही गोष्टी घडत होत्या किंवा या पडद्या पाठीमागच्या अजून काही गोष्टी आहेत, की फक्त एक कारण आहे की ज्याच्यामुळे तुम्ही एवढा सगळा मोठा निर्णय घेतलाय? कारण मला जिथपर्यंत माहिती आहे तुम्ही त्यावेळी मग तुम्हाला आपल्या पक्षाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला आहे. तर ही वेळ का आली आणि नेमकं काय काय घडलंय पडद्या पाठीमागे? सर मी तुम्हाला आता काय बोलू, शिवसेना पक्ष शिस्तबद्ध पद्धतीने चालणारा पक्ष आहे. मी राजीनामा ह्यासाठी दिला की मी मनाशी ठरवलं होतं ही निवडणूक लढायची. बरं, मी ही निवडणूक लढायची मी असं म्हणजे माझ्या मनानेच नव्हतं ठरवलं. मी काही मीडियामध्ये पत्रकं वाटले होते समाजामध्ये, त्याच्यामध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर लिहिला होता की मला ही निवडणूक लढवायची. मी एक सर्वसामान्य घरातून मुलगा येतो आणि मला तुमचा पाठिंबा आहे का? जर पाठिंबा असेल तर अशा अशा नंबरवरती मला मिस कॉल द्या. सर मी ज्या दिवशी पत्रकं वाटली ना त्या दिवसापासून 3 ते 4 दिवसामध्ये मला एक जास्त मी खोटं बोलण्याचा काही ते प्रश्न येतच नाही, मला 3000 ते 3200च्या प्लस मिस कॉल आले होते. आणि ते फक्त मी त्या प्रभागामध्येच वाटप केलं होतं त्या पत्रकाचं आणि त्या ह्याचं. मग जनतेने सुद्धा आपल्याला कौल दिला होता की आता ही निवडणूक लढायचीच आहे, पाठिंबा तर आहे. मग मी ठरवलं होतं लढायचीच. आता पक्षाने तिकीट कापलं, पक्षाने तिकीट न दिल्यानंतर असं ठरवलं होतं पक्ष लढायचे आणि शिवसेनेतच थांबायचं. पण प्रॉब्लेम झाला असा की ह्यांनी माझा पत्ता कट करून दुसऱ्या ज्या व्यक्तीला यांनी उमेदवारी दिलेली आहे त्याला शिवसेनेची उमेदवारी दिलेली आहे. शिवसेना भाजपची युती झाली होती आहे आणि याला बीजेपीचं चिन्ह मिळालं असतं तर मग मी राजीनामा दिला नसता. पण मी एक शिवसैनिक आता एका शिवसेनेच्या विरोधात उभा राहतोय, धनुष्य बाणाच्या विरोधात मला लढायचं. मग शिस्तभंगाची कारवाई झाली असती माझ्यावरती आणि पक्षातून माझी अकलपट्टी अशी झाली असती. आतापर्यंत प्रत्येक निवडणूक म्हटलं की सकाळी 6च्या अगोदर ती बूथवरती तयार असणारा सज्ज शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणजे अक्षयदादा पवार, अशी तुमची ओळख आहे. धनुष्यबाण हे चिन्ह अतिशय म्हणजे शिवसेना इज इक्वल टू अक्षयदादा पवार, अक्षय पवार म्हणजे शिवसेना, हे स्थानिक सगळ्यांना बऱ्यापैकी माहित आहे. आता त्या चिन्हा विरुद्ध तुम्हाला म्हणजे पक्षाचा प्रचार करणारा एक कार्यकर्ता आता कदाचित त्या पक्षा विरोधात लढतोय, असं जर चित्र असेल अवघड वाटत नाहीये का हे सगळं करणं? अवघड वाटतंय पण नाहीलाच आहे त्याला. पक्षाच्या विरोधात जायचं, एका आपलं कुटुंब, मी काय सांगितलं आपलं शिवसेना आपलं कुटुंब आहे आणि आता कुटुंबाच्या विरोधात जायचं आपल्याला. जुने सहकारी सगळे विरोधात आहेत, पण त्यातले काही जे जुने सहकारी तेही मला म्हणतात की तुझा मार्ग बरोबर आहे, तुझं ध्येय बरोबर आहे, थोडासा तो दुसऱ्या रस्त्याने चालतोय पण मार्ग तुझा बरोबर आहे आणि आज तू लढतोय ना तर हे बघून आम्हालाही बळ भेटतंय, उद्या आमच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळं तू योग्य दिशेने चालेल. न्याय मिळाला नाहीये, डावललं जातं, हे फक्त तुमच्याच बाबतीत घडलं असं बऱ्याच जणांच्या बाबतीत झालेलं आहे. जिवंत उदाहरण प्रभाग क्रमांक 1च आहे. एबी फॉर्म दिलाय, माघारी घेतलाय, दिलेला माघारी घेतलाय. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एबी फॉर्म दिलेला दुसऱ्या व्यक्तीला घेऊन परत दुसऱ्या व्यक्तीला दिलाय. आणि अजून इथं युतीचं स्पष्ट चित्र नाहीये, कोण कोणासोबत जाणार हे क्लिअर नाहीये. कदाचित या क्लिअरच्या वाटाघाटीमध्ये सुद्धा अनेक जणांना पुन्हा आपले फॉर्म जबरदस्तीने माघारी घ्यावे लागेल, बरोबर? याच्यात पण मग शिवसैनिक अजून नाराज होतील, 100% नाराजी होणार आहे. ऍक्च्युली हे जे सर्व यांनी गणित मांडले ना हे शिवसैनिकांना विचारात न घेता मांडलेलं आहे. ग्राउंड लेवलला प्रभाग क्रमांक 1 मध्ये जसं माझी उमेदवारी डावलण्यामागे बरीच कारणं,
पक्षश्रेष्ठींनी मला म्हणजे सांगितली नाहीत किंवा दिली नाही, पण एखादं कारण माझ्या कानावरती आलं की बाबा तो ताकदवान नाहीये, त्याची कोणत्या अर्थाने ताकदवान नाहीये ते त्यांनाच माहिती, बर ते त्यांनाच माहिती, किंवा तो उमेदवार स्ट्रॉंग नाहीये. मग त्याला पर्याय असा होता पण की आता पण पक्षाचं काम म्हटलं तर जनतेशी संपर्क असलेला तुम्हीच एक दुवा होता, Yes. तुम्ही माध्यम होतात. म्हणजे पक्षाचं काम करण्यासाठी, अहोरात्र पाळण्यासाठी, झटण्यासाठी, जनतेशी कनेक्टिव्हिटी या बाबतीत तर सगळीकडे तुम्ही स्ट्रॉंग आहे. 3000 ते 3200 जर तुम्हाला मिस कॉल येत आहेत तर याचा अर्थ जनता तुम्हाला कौल देते. मग निवडणूक लढवण्यासाठी काय अजून कुठली वेगळी ताकदीची आवश्यकता होती? आता हे पक्षश्रेष्ठींना माहिती किंवा माझ्या विरुद्ध ज्यांनी तक्रार केली त्यांना माहिती, पण तसं पक्षश्रेष्ठींनी मला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. जसं पक्षश्रेष्ठींनी विचारलं, त्यांचा विचार घेतला की हा निवडूनच येऊ शकत नाही, ठीक आहे असेलही, तसं पक्षश्रेष्ठींनी मला विचारायला पाहिजे होतं ना, तुझ्याकडे विजयाचं गणित काय आहे? बरोबर, मी सांगितलं असतं माझ्याकडे असं असं गणित आहे, असं असं आपण करणार आहे, पण तुम्हाला जर वाटतंय मी थोडासा हे, तर माझ्यासोबत तुम्ही स्ट्रॉंग उमेदवार द्या. परंतु जनरली जेव्हा उमेदवारी द्यायची असते त्यावेळेस मुलाखती घेतल्या जातात. अशी कुठलीही पद्धत या निवडणुकीत झालेली नाही, अच्छा, झालेलीच नाही. विचारलं गेलं नाही विचारलं गेलं नाही कार्यकर्त्यांना. काही ठराविक लोकांनीच ठरवायचं, त्यांनीच उमेदवारी द्यायची. माझी उमेदवारी डावलून त्यांनी ज्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवाराचा आणि पक्षाचा तीळ मात्रही संबंध नाहीये, बर. म्हणून माझा हा राग आहे आणि म्हणून मला पक्ष लढावं लागलंय. कदाचित जर पक्षातलेच एखाद्या दुसऱ्याला देखील भेटला असतं तर कदाचित हा राग थोडा कमी झाला असता. पक्षातल्याच एखाद्या व्यक्तीला भेटला असतं तर तो माझ्यापेक्षा सिनियर असला असता ना, तर मी 100% थांबलो असतो. कारण 14 वर्ष एखाद्या संघटनेसोबत, एखाद्या कुटुंबासोबत आपण, प्रवास 14 वर्षाचा आहे शिवसेनेसोबत. वयाच्या 16व्या वर्षापासून माझा शिवसेनेचा प्रवास आहे. अच्छा. आणि जसं मला राजकारण हे माणसाला एक 12, 13, 14 ह्या वयातच कळत असतं. हा, 16व्या वर्षापासून मी शिवसेनेत आहे, शिवसेनेचं काम करतो. मी शिवसेनेचा एक शाखा प्रमुख होतो, मी शिवसेनेचा उपशाखा प्रमुख होतो, मी बेकराई ही जे शहर आहे या शहराचा शाखा प्रमुख होतो. त्यानंतर मी पुणे शहराचा सरचिटणीसही झालो. मला ही पद देताना माझं कार्यच बघितलं असेल ना. बरोबर. मग आज एका प्रभागापुरती जर माझी ही मर्यादा होती, त्यांनी मला डावललेलं नको होतं. आणि ज्या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी दिली तो पक्षाशी त्याचा तीळ मात्रही संबंध नाही. मी आजही सांगतो जाहीरपणे, कधी त्या व्यक्तीने पक्षाचा एक 10x10चा बॅनर देखील लावलेला नाही. आता तसं म्हणायला गेलं तर आमच्या शिवसेनेची अजून एक नियमावली आहे, जो व्यक्ती निवडणूक लढतो तो शिवसेना पक्षाचा सक्रिय सदस्य असणं गरजेचं आहे. हा व्यक्ती सदस्य आहे का? त्यांनी ते केलं. त्यामुळे मी रागाच्या ह्याच्यातून नाही, पण एक निष्ठावंताला कुठेच न्याय नाही, कार्यकर्त्याला न्याय नाही, म्हणून मी ही निवडणूक लढवणार आणि अपक्ष लढवायचं ठरलंय माझं, मी लढवणार. हा निर्णयावरती तुम्ही ठाम असता. मगाशीपासून पक्षश्रेष्ठी काही जणांनी डावललं, काही व्यक्तींनी निर्णय घेतले. स्पष्ट प्रश्न विचारतोय, पक्षाविषयी राग आहे की काही व्यक्तींविषयी राग आहे? बघा आता सर, पक्षाविषयी राग मी कधीच धरू शकत नाही. कारण की का सांगतो, ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. एकनाथ शिंदे आदरणीय आमचे भाई एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री या राज्याचे, एकनाथ भाईंना काय माहिती खाली काय चालू. बरोबर, ते त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचत नाहीच पोहोचत. आणि या मतदारसंघ, या स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी ज्या व्यक्तीवर, ज्या नेत्यावर दिलेली आहे, त्या नेत्याला माझं नाव तोंडपाठ आहे, माझं कार्य सुद्धा माहिती आहे. पक्षासाठी मी काय भोगलंय, काय केलंय हे तमाम शिवसैनिकांनाही माहिती आहे. तरी त्यांनी हा निर्णय का घेतला, कोणाच्या सांगण्यावरून घेतला हे मला तरी माहित नाही, कारण मला त्यांनी अंधारातच ठेवलं होतं. त्यामुळे पक्षावरती राग नाही माझा ह्या यंत्रणेत ज्यांनी काम केलं त्यांच्यावरती राग आहे माझा. हे तिकीट कट करणं हे नंतर खुलासा होईलच. बरोबर, या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच. हा, पण मी एक ठरवलंय, आता पुन्हा माघारी नाही जायचं. हे मनाची पक्क ठरवलं, आता पुन्हा माघारी नाही जायचं. जर एका पक्षामधून तिकीट मिळत नाहीये आणि खरंच जेव्हा 16 प्रभाग पडले, 32 उमेदवार
त्यावेळी खरंच उमेदवारांची वनवा कुठेतरी जाणवते. प्रत्येक पक्ष 100% उमेदवार शोधतायत Yes. आणि जे राजकारणात सुलाखून निघालेले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत अशांचा शोध प्रत्येक जण घेतात. जर या पक्षातून तुम्हाला डावललं तर दुसऱ्या कुठल्या पक्षात जावं असं वाटलं नाहीये किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या एबी फॉर्म साठी काही त्या ठिकाणी विचारपूस तुमची झाली? सर मी निवडणुकीला अर्ज दाखल करताना 2 अर्ज दाखल केले होते. एक शिवसेना पक्षाकडनं आणि दुसरा अपक्ष. मला दुसऱ्या पक्षातही जाता येत होतं, पण मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं, मी एक कार्यकर्ता आहे. तशा विचारपूस झाल्या होत्या कोणाकडून? मी तुम्हाला सांगतो ना, माझं बघा, मला कोणी विचारलं नव्हतं, पण मी बऱ्याच जणांना विचारलं होतं. अच्छा. की यार आपण जर शिवसेना पक्षाने आपली उमेदवारी डावलली तर आपण दुसरीकडून निवडणूक लढवायची काही माझ्या कार्यकर्त्यांनी विचारलं होतं. सगळे कार्यकर्ते मला म्हणले होते आपण दुसऱ्या पक्षाकडनं बिनधास्तपणे निवडणूक लढूया. पक्ष कसं असतं, आता भाजप किंवा सेना, राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब, हे पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, ह्या पक्षांची काही मतं फिक्स असतात, जे फुटत नाही. काहींची, मी शिवसैनिक आहे, म्हणजे मला हाणलं मारलं तोडलं फोडलं तरी माझं मत हे धनुष्यबाणालाच जाणार. हे असे काही कार्यकर्ते असतात. तर कार्यकर्ते म्हणणं होतं आपल्याला विजयासाठी ते गणित खूप महत्वाचं आहे. पण मी हा विचार केला की माझ्या पक्षाने माझी उमेदवारी डावल्यानंतर मला आत्महत्या करावीशी वाटली असेल माझ्यासारख्या निष्ठावंताला, तर दुसऱ्या पक्षातही कोणतरी निष्ठावंत आहेच ना माझ्यासारखा कार्यकर्ता. तुम्ही तिथे जाणार तर तिथल्या हा, जर मी शिवसेनेतून तयारी करतोय तर तिथेही कोणतरी मशालीमधून तयारी करत असेलच, भाजपमधून तयारी करत असेलच, त्याची पक्षामध्ये निष्ठा असेलच ना. मग त्याच्या ताटातलं त्याचा अधिकार, आपण आपलं ताट कोणीतरी ओढलं, आपण त्याचं ताट का ओढायचं? अच्छा. ह्या एका भावनेतून फक्त मी अपक्षाची तयारी केली. जर थांबलात तर कदाचित पक्षाला वेगळं अजून काहीतरी द्यायचं असेल, मोठं द्यायचं असेल, असा संयमाचा काहीतरी एक सकारात्मक विचार नाही आला मनामध्ये? नका सर, मला लढाई करून मिळवायचं होतं. हे ह्यांना मला देऊ नाही वाटलं, आयतं देतील हा विचार माझ्या मनामध्ये पहिला आला. यार मी लढायचं म्हणतोय, हे लढायला संधी देत नाहीयेत, मग हे आयतं कधी देतील? आणि मुळात म्हणजे एक लहान कार्यकर्ता आहे. माझ्या काय वडिलोपार्जित राजकीय माझ्याकडे पिंड नाहीये किंवा वडिलोपार्जित आमच्याकडे जन्मानुजन्मी एखादी सत्ता राजकारण आमच्या घरावर काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही विस्थापित आहे, आम्ही प्रस्थापित नाहीये, त्यामुळे आमचा विचार होणे शक्यच नव्हतं. आणि त्यांची एक गलत, त्यांच्या मनामध्ये एक अशी माझ्याविषयी होती की हा कुठेच जाणार नाही. ग्रँडेड धरलं होतं त्यांनी मला एक ग्रँडेड धरलं होतं की मी कुठेच जाणार नाही, आणि मी गेलोही नसतो, मी जाणारही नव्हतो. ह्यांनी जे केलं ना हे मला विचारात घेऊन करायला हवं होतं. एका हॉलच्या आतमध्ये तुम्ही मीटिंग करताय, मी त्या हॉलच्या बाहेर बसलेलो आहे, मी सगळं ऐकतोय, हे त्यांनाही माहिती मी बाहेर बसलोय. तुम्ही जाणून बुजूनच सगळं करताय ना माझ्यासोबत. आणि तुम्हाला जर आम्ही एवढी वर्ष कार्य केलेलं तर तुम्हाला काहीच देणं घेणं नसेल, तुम्ही याचा विचारही करणार नसेल. जर मी तुमचे पाय धरून तुमच्या पायावरती डोकं आपटतोय आणि सरळ सरळ तुम्ही मला जर म्हणताय की उठ, इथं असा तमाशा करू नको, तर तुम्ही आमच्या भावनांची किंमत डायरेक्ट शून्यच केली ना. ह्या चुकीच्या चर्चा करण्याचा प्रयत्न झाला, बोलण्याचा प्रयत्न झाला, शेवटच्या क्षणी मी तो प्रयत्न केला. 3/19 तारीख लास्ट होती. 18 तारखेला मी दुपारी तिथे गेलो होतो. माझ्यासोबत माझे सहकारी होते 2 जण. आता शेवटी सहकारी हे काय असतात माहिती का, सहकाऱ्यांचा आपल्या नेत्यावरती विश्वास असतो. काही जरी झाले तरी आपला नेता डगमळता कामा नये. जसं आजपर्यंत माझ्या पक्षश्रेष्ठीवरती होती किंवा नेत्यांवरती होता. मी त्यांना खाली थांबवलो आणि मी वरती गेलो. मी सगळं ऐकलं होतं जवळपास आपलं, म्हणजे पण एक गोष्ट माझ्या मनात ही होती, मला उमेदवारी द्यायची नाही हे त्यांचं मान्य आहे, पण तिथे दुसरे कोणाचं नावही नव्हतं. त्यामुळं मी ह्या गोष्टीवर होतो की शेवट मला उमेदवारी मिळेल. मग त्या दिवशी मी त्यांच्या पाया पडलो, माझं काही चुकलं का, मला माफ करा, मी माझं आयुष्य सर्वस्व पणाला लावले ह्या एका गोष्टीसाठी. मला भावनिक झालो मी, मला शेवटचं सांगा तुम्ही.
मला अक्षरशः ऐकायचे मी तुम्हाला सांगितलं ना. तुमचा करायचा हक्कही तेवढा होता, कारण 100% त्यांच्यासोबत 100% तुमचा संबंध खूप स्ट्रॉंग, त्यांच्याशी तुम्ही म्हणजे त्यांचे तुम्ही अतिशय कट्टर कार्यकर्ते. आणि वेळ प्रसंगी कदाचित असंही म्हणता येईल की त्यांनी ज्यावेळी कुठेतरी शिवसेना दुभागली गेली, नंतर एकनाथभाई शिंदे यांच्या सोबत ज्यावेळी स्थानिक इथले त्यावेळी ते माजी आमदार होते, जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत 100% पहिला माणूस. ज्या वेळेस हे सगळं वातावरण 2 शिवसेना झाल्या, शिवसेना एकनाथभाईंनी ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळेस 2-3 दिवसाचा कालावधी गेला. म्हणजे डिसिजन लवकर होत नव्हते. नकळत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहजिकच राग येणं साहजिकच आहे. आणि त्यावेळेस कंडिशन अशी होती की हवेलीची शिवसेना अख्खी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होती. त्यावेळेस मीही त्यांच्यासोबत उभा होतो, पण माझी भावना माझ्या नेत्यावरती विश्वास होता. मी पक्षासोबत शिवसेनेशी माझा संबंध खूप जवळचा आणि कुटुंबाप्रमाणे, पण मतदारसंघाचा विचार केला, ते म्हणतात ना पहिली निष्ठा आपल्या मातीशी, तशीच आम्ही आमच्या नेत्यावरती आमची निष्ठा ठेवली होती आणि वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. नेता जो भूमिका घेईल ती आपली भूमिका. नेत्यांनी एकनाथ भाईंसोबत जाण्याची भूमिका घेतली, आम्ही पण भाईंसोबत जाण्याची भूमिका घेतली. पेकराई हवेलीतून पहिला माणूस मी आणि माझ्यासोबत अजून 2 सहकारी, त्यांची मी तर नावं नाही घेणार, आम्ही 3 जणांनी सगळ्यात पहिल्यांदा एकनाथ भाईंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पक्षाचा जो निर्णय तो आमचा निर्णय असं आम्ही निघालो. वाईट काळातही आम्ही होतो, चांगल्या काळातही आम्ही होतो, पण ज्यावेळेस कार्यकर्त्याला काहीतरी देण्याची वेळ आली त्यावेळेस तुमच्या मनात काय आलं, तुमची भावना हक्काने मिळायला पाहिजे ते हक्काने नाही मिळालं, हट्टाही नाही मिळालं. दोन्ही म्हणजे जे कुठेतरी मिळायला पाहिजे होतं, ज्याची गॅरंटी होती, खात्री होती, त्या गोष्टी घडल्या नाहीत. आता ही सगळी तुम्ही जी कुठेतरी नाराजी आहे ती उघडपणाने जाहीर करताय, कारण ते कुठे ना कुठे जनता देखील विचारते की जो व्यक्ती धनुष्यबाण या चिन्हावरती लढायला पाहिजे होता तो अपक्ष लढतोय, काय झालं. त्यावेळी तुम्हालाही काही गोष्टी लपवता येत नाही आणि तुम्ही उघडपणाने जाहीरपणाने बोलताय. काही दगाफटका होईल असं वाटत नाहीये साहेब? दगाफटका ऑलरेडी झालेलाच आहे. म्हणजे माझ्यासारख्या माणसाला जर आत्महत्या करायची भावना येत असेल तर याच्यापेक्षा मोठा वाईट दगाफटका काय आहे. आणि दगाफटका झाल्यानंतर जी काही तुम्ही म्हणताय घडण्याची परिणामाची, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, आम्ही एकनाथ भाईंचे शिवसैनिक आहोत, आम्ही आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत. परिणामांचा विचार करणारी अवलाद आमची नाही साहेब. आणि आम्ही ज्यांच्यासोबत काम केलंय ना, खूप जवळनं काम केलंय साहेब. दगाफटका त्याची जास्ती तर त्यांनी घेतली पाहिजे. जर ठीक आहे, आता आम्ही नाही काय बोलत ते आता तुम्ही समजून घ्या. काही गोष्टीचा आम्ही काढायला सुरुवात केल्या. मी एक लहान कार्यकर्ता आहे, मी एखाद्या मोठ्या नेत्यावरती बोलणं म्हणजे सबसे चुकीचं आहे, मी ते नाही बोललं पाहिजे. पण तुम्ही जर अशी काही दगाफटक्याची जर हे करत असाल तर आम्हालाही ते करावं लागेल, आम्हालाही बोलावं लागेल. आणि आम्ही जाताना असे नाही जाणार, आम्ही तुमची पाळमुळे ढिल्ली करूनच जाणार. राजकारणातील व्यक्ती राजकारण करतात, पण राजकारणातल्या व्यक्तींसोबत जेव्हा राजकारण होतं तेव्हा फार मोठा चर्चेचा विषय होतो, फार खोलवरती घाव होतात. याच्यातूनच मला एक प्रश्न विचारायचा आहे की शिवसेना पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि अपक्ष निवडणूक लढवताना सुद्धा प्रचारामध्ये अक्षय पवारांच्या डोक्यावरती अजूनही भगवी टोपी आहे. डोक्यातून भगवा विचार जात नाहीये का साहेब? भगवा ही हिंदुत्वाची पताका आहे, तो हिंदुत्वाचा रंग आहे. आणि हिंदुत्व कुठला पक्षाने किंवा यांची काही जहागिरी किंवा यांच्या बापाची मालमत्ता नाही आहे कोणाची. हा हिंदुत्वाचा रंग आहे. त्यामुळं त्याचा आणि पक्षाचा काही लांब लांबपर्यंत संबंध नाही. मी पहिल्यांदा माझ्या देशाशी, नंतर म्हणजे माझ्या धर्माशी मी एकनिष्ठ आहे. त्यामुळं भगवा हा आमच्या रक्तातच आहे. काय द्याल, कारण कुठेतरी निवडणुका होतील तेव्हा भले निवडणुका झाल्यानंतर का होईना, जर पक्षश्रेष्ठी वरून काही चौकशी किंवा कोणी कारण शोधायची केली तर या माध्यमातून आजच्या तारखेला पक्षश्रेष्ठींना तुम्हाला काय संदेश द्यावा वाटतोय? पक्षश्रेष्ठींना मी एकच संदेश देतो, हात जोडून देतो. साहेब, मला जर तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर मरण्याच्या ह्याच्यापर्यंत जर जाण्याची वेळ
असं जर डावलत असाल तर एकच लक्षात ठेवा, कार्यकर्त्यांमुळे नेता असतो, नेत्यामुळे कार्यकर्ता नसतो. आणि माझ्यासारखा तर स्वाभिमानी नसतो. एकदा कार्यकर्ते बदलले की सगळं चित्र बदलतं. त्यामुळे मी एकच सांगेन, जेवढी जास्त तुम्हाला माणसं जपता येतील तेवढी जपा. आज एक आक्षेपावर तुमच्यापासून गेला तर तुमच्याकडे अजून आक्षेपावर येतील. पण हा आक्षेपावर सारखा माणूस, त्यांनी मला कधीच सांगावं कुठलं टेंडर मागितलं किंवा अथवा तुम्ही दिलं. जे काही मी पक्षासाठी करायचो हे माझ्या पदर खर्चामधून करायचो. त्यामुळे असे कार्यकर्ते तुम्ही जपा. आणि कुटुंब प्रमुख आहात तर कुटुंबातला सदस्य हा निर्णय काय घेतोय याचाही विचार तुम्ही करावा. 2017ला असाच एक शिवसैनिक शिवसेना सोडून गेला. सेम 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 आहे. त्या शिवसैनिकाचा जन्म शिवसेनेतला, म्हणजे माझी तरी 14 वर्ष, त्या व्यक्तीचा जन्म शिवसेनेचा, 30 वर्ष शिवसेनेसोबत काढली. त्या व्यक्तीलाही यांनी भाग पाडले शिवसेना सोडण्यासाठी. आणि 8 वर्षानंतर तसंच होतं. आणि 8 वर्षानंतर पुन्हा तेच होते. आणि पुढेही तसंच होईल हे 100% मी सांगतो. तुम्हाला कार्यकर्त्यांची कदरच नसेल तर उपयोग नाही. आणि तुम्हाला जर कार्यकर्ते काही गोष्टी बघूनच जर उमेदवारी द्यायची असेल तर तुम्ही कार्यकर्ते ते त्या पद्धतीचे बघूनच तुम्ही जुळवून घ्या. अक्षय पवार आपल्या दारासमोर आलेत याचा अर्थ शिवसेनेचा प्रचार आपल्यापर्यंत आला, ही लोकांची आजपर्यंतची भावना होती. आता लोकांच्या दारात तुम्हाला अपक्ष जावं लागतंय. लोकांच्या काय भावना आहेत? जे नको घडाय होतं ते घडलं म्हणतात हे म्हणजे खूप वाईट झालं. आम्ही हे ऐकल्यानंतर आम्ही शॉक झालो. कारण ऑलरेडी माझा प्रचार शिवसेनेचा अख्खा झालाच होता. ते होर्डिंग, ते बॅनर, ते पोस्टर, ते पॅम्पलेट, ते स्टिकर ऑलरेडी पोचलेच होते. आणि 100% त्यांनाही खात्री होती की मी शिवसेनेचाच लोगो घेऊन येणार. पण दुर्दैव माझं एवढं वाईट आणि यांनी माझ्या अशी वेळ आणली की मला आज बिना चिन्हाचं जावं लागतंय. कारण अजून पक्षाने निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्ह वाटप नाही केलेलं. आज मी फक्त अक्षय पवार हा चेहरा घेऊन जातोय. आणि मी त्यांना एकच आवाहन करतोय की मी तुमचा मुलगा आहे. आज माझ्या वाहनाने तुमच्या एका मुलावरती अन्याय झालेला आहे. आणि जनताही मला तसंच प्रसाद देते की चुकीचं घडलंय तुझ्यासोबत, आम्ही 100% तुझ्यासोबत आहे. हे जनतेचं मला आलेलं उत्तर आहे. समाधान वाटतं मला. सर, फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये आता तुम्ही फुरसुंगी मधून प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 11च का, आणि काय नेमके प्रश्न आहेत जे तुम्ही जनतेला आश्वासित करताय की हे प्रश्न नक्की मार्गी लागतील? साहेब, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. नेता वगैरे हे लेबल आपल्याला नाहीच. आपण कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य घरातून आलेला आहे. म्हणजे एखाद्या घरामध्ये एका वेळेस भाजीला मीठ आहे तर तेल नाही, तेल आहे तर मसाला नाही, ह्या कुटुंबातून मी आलेलो आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी ह्या सर्वसामान्य नेतृत्व व्यक्तीलाच माहीत असतात. आणि ज्यावेळेस हा सर्वसामान्य व्यक्ती एखाद्या नेत्याकडे काही गोष्टी मागायला जातो तर त्या सर्व मोठ्या व्यक्तीला त्या गोष्टीचं काही देणं घेणं नसतं. कारण तो एसीच्या गाडीत असतो ना, तो फॉर्च्युन मधून असतो. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींच्या अडचणी ह्या मला परिपूर्ण माहिती, कारण मी सर्वसामान्य कुटुंबातून आहे. आणि 2002 साली मी बेखराई नगर मध्ये जिथे आता राहतो तिथे राहायला आलेलो आहे. 2002 ते 2025 23 वर्षाचा प्रवास आहे माझा. खूप चांगल्या पद्धतीनं पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, सगळ्यात मोठा फुरसुंगीचा कचरा, प्रभागातला कचरा, याची खूप मोठी समस्या आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा खूप बारकाईने अभ्यास केलेला आणि याच्यावरती माझ्याकडे खूप व्हिजन रेडी आहे. त्यामुळे मी प्रभाग क्रमांक 11च आणि पूर्ण सुजलाम सुफलाम करण्याच्या हिशोबानेच निवडलेला आहे. तिथूनच लढायचं, कारण त्या प्रभागाची जाणीव पूर्ण मला आहे. माझा जन्मच तिथलं, म्हणजे 2002 ते 2025 23 वर्षाचा काळ मी तिथे काढलेला आहे. काही निवडणुकासोबत काही राजकारण्यांसोबत मी तिथं फिरलेलो आहे. त्यामुळे तिथला बऱ्यापैकी अभ्यास माझ्याकडे आहे. अक्षयदादा पवार म्हणून शिवसेना, त्यामुळे गाडीवरचे स्टिकर्स असतील, घरावरचे स्टिकर असतील, अजून वेगवेगळ्या खुणा असतील, आता अपक्ष म्हणून लढताना ह्या सगळ्या खुणा मिटवाव्या लागत असतील नाईलाजाने,
आणि या मिटवताना काय नेमकी भावना आहे? त्रास होतोय? खूप त्रास होतोय. 14 वर्ष एखाद्या कुटुंबासोबत मी काढलेली आहेत. म्हणजे अभिमानाने मिरवायचो ना, मी शिवसेनेचा आहे. माझ्या गाडीवरती शिवसेनेचं, ज्यावेळेस मी छोटी माझी स्वप्नातली कार घेतली, एक मोठी नाही अल्टो कार घेतली, खूप अभिमानाने मी त्याच्यावर तो शिवसेनेचा लोगो लावला होता. पुण्याचे युवा सेनेचे सरप्रमुखांनी मला बोलून घेतलाय, हा माणूस, माझी मीडिया वगैरे हे सगळं पाहून चाहताय चांगला शिवसेनेत चांगलं काम करेल, त्यांनी मला सरचिटणीस पदावरती बसवलं. बघा, म्हणजे मी काम करतो कुठल्या मतदारसंघामध्ये? पुरंदर हवेलीमध्ये. आणि मला एखाद्या जबाबदारी पदाची द्यायची, ही दिली कुणी? कोथरूडच्या विधानसभा मतदारसंघातल्या एका नेत्याने. म्हणजे मी इथे जे कार्य करतो याची दखल तरी माझ्या नेतृत्वाला घेऊशी वाटलीच नव्हती की काय, असा मनामध्ये. पण शिवसेनेचा मोठा अभिमान. आज ते स्टिकर काढताना हात थरथर कापत होता, कारण संपलंच होतं सगळं. एक प्रकारे आपण सगळं संपवलंयच. आणि डोळ्यातून अश्रू येत होते, पण नाहीलाच ठेवला यांनी माझ्यावरती, मला ते सोडावं लागलं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की एक एक शिवसैनिक जपा, तरच ही आपली शिवसेना टिकू शकते. आणि ते बाळासाहेबांच्या नंतर आता बरेचसे लोक तसं, म्हणजे मला वाटत नाही की माझ्यासारख्या शिवसैनिकावरती जर असा एवढा मोठा अन्याय होता. याच्या आधी बोरसिंगमध्ये असा एक अन्याय झालेला आहे, आता माझ्यावरती झालेला आहे. याच्यातून राहिलेल्या शिवसैनिकांनी, मी तर म्हणतो, एक वेळ बोध घ्यावा, तुमचंही काही खरं नाही. आणि मी आज सांगतो, या नगर परिषद निवडणुकीमध्ये जे आता यांनी घोळ मांडलाय का तिकीट वाटपाचा, पक्षाला खूप महागात पडणारे दोन्ही सुद्धा. झालंय काय, शिवसेनेचाही बॉम्ब त्याच उमेदवाराला आणि भाजपचाही बॉम्ब त्याच उमेदवाराला. आता ही गंमत सांगतो तुम्हाला आजची, मी नाव घेणार नाही. शिवसेनेचं ए बॉम्ब त्याच उमेदवाराला, भाजपचाही त्याच उमेदवाराला, एकाच व्यक्तीला. त्याला आज यांनी विचार, अशी काही जाहीर झालेली नाही. काहींनाही बॉम्ब दिलेले आहेत, त्यांनी प्रचाराचे 100% पूर्ण केलेले आहेत. त्यांना फोन करून बोलून घेऊन सांगतात ते आता तिकीट माघारी घ्या. दबाव आहे, दबाव. म्हणजे अगोदर लढायला सांगितलं, तयारी करायला आता माघार घेता येत त्यांची. पण यामध्ये कार्यकर्त्यावरती फार एक वेगळी परिस्थिती येत असेल, कारण शेवटी जनतेसमोर जायचं, मी निवडणूक लढवणार आहे, कुठेतरी सगळी तयारी करायची, आणि मग केवळ या अंतर्गत राजकारणामध्ये कुठेतरी पुन्हा माघार घ्यायची. मी तुम्हाला तेच सांगतो ना, तुम्ही जे हे गणित आखलंय ना, हे कार्यकर्त्यांना विचारात न घेता आखलेलं आहे. आपण ज्यावेळेस एखाद्या नात्याची सोयरी करतो, त्यावेळेस आपण त्या नवरा नवरीला विचारतो ना की तुला मुलगा पसंत आहे का, तुला मुलगी पसंत आहे का. आणि इथं तुम्हाला एवढं मोठं लग्न लावायचंय, तुम्ही त्या कार्यकर्त्यांना विचारायला पाहिजे ना, हे असं असं आपल्याला करायचंय, यांच्याबरोबर जुळवायचं, जमल का. तुम्ही नाही जुळवलं, त्यामुळे ह्या दोन पक्षांची खूप मोठी गोची होऊन बसणार आहे. आणि जर एकाच माणसाकडे दोन्ही फॉर्म आहेत ना, तर आज तो पक्षाला ब्लॅकमेल करतोय. तो काय म्हणतोय माहितीये, त्या व्यक्तीचा राहिलेला आहे. आणि तो काय म्हणतोय आता माहितीये का, ज्याला वाटतं मी फॉर्म माघारी घ्यावा त्यांनी मला पैसे द्यावे, आणि ज्याला वाटतं ना मी तुमच्या पक्षाकडे निवडणूक लढवावी त्यानेही मला निवडणूक लढायला पैसे द्यावेत. म्हणजे पक्षाची पॉवर संपली, ते व्यक्तीची ताकद वाढलेली आहे. जिथे पक्ष मोठा असायला हवा, तिथे व्यक्ती मोठ्या झाल्या. ह्या तुम्हाला सांगायला नाही पाहिजे, पण या गोष्टीच्या दिसल्या तर मी आता तुम्हाला म्हणजे बघा, ह्या हातावर तुम्हाला करायचंय आणि ह्या हातावर तुम्हाला फेडायचंय. म्हणजे तुम्ही एक आक्षेपावर आज दाबला, आज दुसरा निर्माण झाला ना. आणि ही सुरुवात आहे तुमची, खूप काही पुढे पुढे घडणार आहे निश्चित स्वरूपामध्ये. कारण हे परिणाम शेवटी आपण जे दुसऱ्यांसोबत करतो ते आपल्यासोबत कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याला फेडावंच लागतं. मी असं तुम्हाला बोलू का, एखादा नेता ज्यावेळेस पक्ष बदलतो ना, आम्ही त्याला शिव्या द्यायचो, काही नाही आला की यार एवढ्या दिवस शिवसेनेसोबत राहिला, पक्ष बदलला. पण आज माझ्यावर ज्यावेळेस वेळ आली ना, त्यावेळेस मला त्याचं दुःख कळालं की याला त्या माणसाला पक्ष का बदलावा लागला असं. आणि ते गाडीवरलं स्टिकर वगैरे काढताना, म्हणजे तो भयानक प्रसंग मी एक आठवण म्हणून मी तो रेकॉर्ड करून ठेवलाय. कधी वेळ पडलीच, पुन्हा जर कधीच आता तर त्या दिशेने जाणं होणारच नाही, जर कधी झालंच तर तो व्हिडिओ मी आवर्जून काढून ठेवला की हा व्हिडिओ बघायचा.
आठवणी नव्या उद्या. नाही तिकडे पुन्हा जायचंच नाही एक मनाशी ठाम निर्णय केलेला आहे. तर या विश्वासोबत आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला एकच वाटतंय की या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला तुम्ही काय नेमकी आता विनंती करताल, काय आवाहन कराल? जनतेला मी एकच आवाहन करतो, पाठी वाट ठेवून फक्त लढ म्हणा, वा एवढंच म्हणतो. वा, कारण हे लढाईचं बळ जनताच देणार. बस एवढंच म्हणतो, पाठी वाट ठेवून फक्त लढ म्हणा. एक संधी द्या, त्या संधीचं 100% सोनं करेल. आतापर्यंत व्यक्तीसाठी पक्षासाठी लढत होता, आता जनतेसाठी लढायची भावना कुठेतरी स्ट्रॉंग झाली. 100% आणि इतक्या पटीने स्ट्रॉंग झाली, इतक्या पटीने स्ट्रॉंग झाली की आधी तरी आपण पक्षासोबत आहे, संघटनेसोबत आहे, थोडस एक लिमिट ठेवून पळत होतो, आता अनलिमिट झालेली आहे ती भावना. आता जनतेसाठीच करायचं आणि ज्यांनी आपल्याला आपली मुद्दे नाकारली त्यांना सिद्ध करून दाखवायचं. 100% लोकांना आतापर्यंत एका चौकटीच्या माध्यमातून दिसणारे अक्षय पवार आता खुले दिसतील. 100%. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, तर मला राष्ट्रवादी नेत्यासोबत बोलता येत नव्हतं दिलखुलासपणे, मला भाजपच्या नेत्यावर दिलखुलासपणे बोलता येत नव्हतं, मला काँग्रेसच्या नेत्यासोबत दिलखुलासपणे बोलता बंधन होतं ना माझ्यावरती. आणि मी माझं काही काम घेऊन जर भाजपच्या नेत्याकडे जायचं म्हटलं, समजा एखाद्या गोरगरीब महिला आहे तिचं काहीतरी काम आहे, ती माझ्याकडे घेऊन आली, आता मला माहिती की ते काम बाबा अजितदादाच करू शकतात, तर मी दादांपर्यंत कुठल्या तोंडाने जाणार ना. आता मी अपक्ष आहे, आता मी निपक्षपाती आहे, मला कुठल्याही पक्षाचं लेबल नाही, काय नाही. मी फक्त आता एक सर्वसामान्य घरातला गरीब मुलगा आणि अक्षय पवार या गोष्टीवरती आता ठाम. त्यामुळे मला आता भारी वाटतंय आणि मस्त. शुभेच्छा सर. येणाऱ्या आगामी निवडणुका अतिशय जोरात आता जवळ आलेल्या आहेत. 2-3 दिवसामध्ये निवडणूक आयोगाकडनं चिन्ह वाटप देखील होणार आहे. आपलं जे समाजकारणाच्या एका वेगळ्या ध्येय धोरणाने आपण जे पुढे जाऊ इच्छित आहे त्यासाठी आम्ही आमच्या सगळ्या टीमकडून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून आणि तुमच्या पुढच्या सर्व प्रवासाला आमच्यातर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम.